12 वर्षाची मुलगी आई होईल, तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल, अशी भाकणूक संत बाळूमामा मंदिरामध्ये कृष्णा डोने महाराजांनी केली। तर नमस्कार भावांनो, मी आपला विशाल। चला सांगतो या भाकणुकीमध्ये महाराजांनी केलेली भविष्यवाणी। 12 वर्षाची मुलगी आई होईल, तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद राहतील, संवाराची पाळी आपल्या देशावर येण्याचे संकेत, महागाई मोठ्या प्रमाणात वाढणार, रेल्वे मोठ्या वाहनांचे अपघात वाढणार, कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पहाटेच्या वेळी पाणी येते, भाऊ बहिणीच्या नात्यावरती कलंक लागणार, जगात सत्य फसवले जाणार, 100 वर्षानंतर माणूस पृथ्वी सोडेल, भारत देशामध्ये मोठ्या नेत्यांची हत्या होईल, समान नागरी कायदा देशात सुरू होणार, जंगलातला प्राणी गावात येणार, अशी भाकणूक कृष्णा डोने महाराजांनी आदमापूरच्या बाळूमामा मंदिरामध्ये भंडारा उत्सवामध्ये केली। देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल, राष्ट्रांच्या मध्ये मोठमोठे वाद होतील, लढाई होतील, यासोबतच सध्या आरोग्याबाबत 35 वर्षाचं म्हातारपण येईल, भारत देश जगावरती राज्य करेल, वैरण सोन्याची होईल, उन्हाळ्याचा पाऊस होईल, जगात अनेक देश हिंदू धर्म घेतील, संस्कृतीचे जपन करतील, वाघा सत्याने वागा, जंगलातील पशु प्राणी हे गावात येतील, आदमापूर हे प्रति पंढरपूर होईल, जो कोणी सेवा करेल त्याला मेवा मिळेल, अशी विविध भाकणूक यावेळी भंडारा उत्सवामध्ये कृष्णा डोने महाराजांनी केली। या भंडारा उत्सवामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, देशभरातून लाखो भाविक भक्त आदमापूरमध्ये येतात। तर हा भंडारा उत्सव आणि याची संपूर्ण माहिती चला तर मग सांगतो। हा भंडारा उत्सव म्हणजे काय हेच आज आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आदमापूर या ठिकाणी आलेलो आहे, या पवित्र अशा ठिकाणी। तर मित्रांनो, संत बाळूमामाने एका उपलब्ध संदर्भानुसार 1932 सालामध्ये हा भंडारा उत्सव सुरू केलेला होता। म्हणजे गोरगरिबांना अन्नदान व्हावे आणि गोरगरीब जनता किंवा गोरगरीब लोक हे भक्ती मार्गामध्ये यायला हवेत, या दृष्टिकोनातून सुरू केलेला भंडारा उत्सव होता। आणि अखंडितपणे आज या ठिकाणी 2026 मध्ये सुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये हा भंडारा उत्सव तुम्ही बघू शकता मित्रांनो। आणि या भंडारा उत्सव मध्ये अक्षरशः लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळी या भंडारा उत्सव मध्ये आलेले आहे। संत बाळूमामांचे प्रसिद्ध असे मंदिर हे आदमापूर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे मंदिर आहे। अलीकडच्या काळामध्ये संत बाळूमामा हे एक महान संत म्हणून ओळखले जातात आणि यांचा जन्म कर्नाटकातील अक्कोळ या गावी जरी झाला असला तरी संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर संत बाळूमामांचे भाविक भक्त आहेत आणि त्यांची ख्याती सुद्धा संपूर्ण देशभरामध्ये आहे। आणि असाच हा मित्रांनो भंडारा उत्सव तुम्ही आता सध्या आदमापूरमध्ये गेले 4 दिवस या ठिकाणी सुरू आहे। संत बाळूमामांच्या हयातीतील बरेच चमत्कार आजही आपल्याला ऐकायला मिळतात। प्रामुख्याने या ठिकाणी आदमापूरमध्ये संत बाळूमामांचा जो जुना राहता वाडा होता तो वाडा आजही आपल्याला पाहायला मिळते। बाळूमामा जी वस्त्रे परिधान करत होते, बाळूमामा ज्या ताटातून जेवत होते, बाळूमामा जे भांडी वापरत होते, त्या सर्व गोष्टी, बाळूमामांची काठी असेल, बाळूमामांचे घोंगडे असेल, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी आदमापूरमध्ये आल्यानंतर पाहायला मिळतात मित्रांनो। तर नक्कीच महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत बाळूमामांच्या समाधीस्थळी अर्थात संत बाळूमामा मंदिर आदमापूरला तुम्ही सुद्धा एकदा दर्शनाला नक्की या। आणि सध्या गेली आठवडाभर हा भंडारा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये सुरू आहे। तर नक्कीच या भंडारा उत्सवाला तुम्ही सुद्धा हजर राहा आणि मामांच्या दर्शन घ्या। धन्यवाद।